श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला मार्गदर्शन करतात की जीवनात उत्तमता कशी साधावी. माणसाचे जीवन बदलणारे असते. जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला व पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात. तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात. संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणं गरजेचं असतं. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणूनच त्याग करा, आत्मानंद मिळेल. मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञानसुद्धा देवानेच बनवलेलं आहे. अरे, कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. अशाश्वतावर अवलंबून राहू नको. शाश्वत केवळ हरिनाम आहे, दत्तनाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो. ईश्वर काळजी वाहील, पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नको. कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे. दुसऱ्याचं ऐका, पण आचारात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. अरे, शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे.
आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश होय. आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे. लक्षात ठेव, सामर्थ्य गुरुवचनात असते, साधन म्हणून वापरलेल्या वस्तू नाही. आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होतं. अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो. समाधानी रहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जय जय श्री स्वामी समर्थ.